आणि रेल्वे प्रवाशांची सुरक्षा राम भरवसे आहे का असा प्रश्न आता पडलाय। कारण गेल्या काही दिवसात रेल्वे ट्रॅकवरती तिसऱ्यांदा लोखंडी रॉड आढळून आलाय। तर 24 तासातली दुसरी घटना समोर आली आहे। आज पनवेल पासून जवळच असलेल्या गव्हाण फाटा इथे रेल्वेच्या रुळावरती विजेचा पोल ठेवण्यात आला होता। हा मार्ग JNPT कडे जाणारा मार्ग आहे। JNPT बंदरामध्ये येणारा माल मालगाड्यांच्या माध्यमातून इतर भागामध्ये नेण्यासाठी या रेल्वे मार्गाचा वापर होतो। काल कळंबोली दरम्यान रुळाचा तुकडा ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती। तर त्याआधी दिवा रेल्वे स्थानकाजवळ लोखंडी रॉडचा भला मोठा तुकडा आढळून आला होता। त्यामुळे रेल्वेची सुरक्षा वाऱ्यावर आहे का असा प्रश्न पडू लागलाय। आपले प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, या घटनेतले ताजे अपडेट्स आता काय मिळतात? गव्हाण फाटा आहे हा पनवेल पासून काही अंतरावरती आहे। या ठिकाणी सुद्धा विजेचा खांब आहे जे बाजूला पडलेले होते, तो विजेचा खांब हा ट्रॅकवरती ठेवण्यात आला होता। हा जो मार्ग आहे रेल्वे मार्ग हा JNPT मध्ये जाणार आहे, ज्याच्यामध्ये मालगाड्या जातात। ही घटना ही 23 तासाची दुसरी घटना आहे, कारण कळंबोलीमध्ये कळंबोली स्टेशनच्या पुढे अशीच घटना घडली होती, ज्या मार्गे जी पुणे आणि हावडा एक्सप्रेस जात होती त्या रेल्वे डब्याच्या खाली हा तुकडा लोखंडाचा तुकडा आला होता। त्यामुळे मोठी दुर्घटना होणारी थांबलेली होती, या ठिकाणी टळलेली होती। जो मोटरमॅन आहे त्यांनी प्रसंग अवधान दाखवलं नसतं तर मोठी दुर्घटना झाली असती। आणि परत एकदा गव्हाण फाट्याला ही घटना घडल्यामुळे कुठेतरी आता याच्यामागे कोणी आहे का अशा प्रकारचा संशय सुद्धा व्यक्त होते। कारण जर आपण पाहिलं की दिवा, कळंबोली आणि गव्हाण फाटा हे जर मार्ग पाहिले तर एकाच कुठेतरी टप्प्यामध्ये हे मार्ग येतात। कारण या मार्गावरून कोकणातल्या गाड्या असतील किंवा काही दक्षिण भारतातल्या जाणाऱ्या गाड्या असतील या मार्गानेच प्रवेश करतात। त्यामुळे एकाच याच टप्प्यातल्या मार्गावरती त्या घटना का घडलेल्या आहेत या संदर्भात आता रेल्वे पोलीस असेल, नवी मुंबई पोलीस असेल, त्याचबरोबर ATS ची टीम्स तैनात करण्यात आलेली आहे आणि विशेष 6 अधिकाऱ्यांची टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून हा जो प्रकार आहे हा वारंवार का समोर येतोय, कुठली घातपाताची शक्यता आहे का किंवा कोणाच्या माध्यमातून हा प्रकार का केला जातो या संदर्भात तपास करण्यात येत आहे। याच टप्प्यामध्ये ह्या घटना घडल्यामुळे याच टप्प्यामध्ये संपूर्णपणे काही गुन्हेगार असतील किंवा इतर काही घटना असतील त्या संदर्भात आता तपास क्राईम ब्रांचकडून सुद्धा करण्यात येतोय। विनायक, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।